यामध्ये ऑनलाईन पण क्लासेस अवेलेबल आहेत आपल्याकडे. त्यानंतर दोन्ही हात हिपच्या खाली कंपल्सरी ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला पेन वाढणार नाहीत कमरेचे. पाय दोन्ही 30 डिग्रीवरती ठेवायचं आहे मॅटपासून थोड्याच अंतरावरती. त्यानंतर ओपन क्लोज करायचं आहे. आता उन्हाळा दिवस येत आहे. प्रत्येक लेडीजला घाम आल्याने मांड्या घासल्या जातात. त्या मांड्या घासल्या कमी होण्यासाठी ह्या खास एक्झरसाईज आहेत. यामध्ये 15 काउंटिंग मी घेतलेलं आहे, प्रत्येक स्टुडंटकडून करून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जर पाय फुल स्ट्रेचिंग केला तरच तुम्हाला हे काउंटिंग करू देतात, नाहीतर तुम्ही जर थोडंसं पाय लूज ठेवला तर बिलकुल काउंटिंग होणार नाही. यामध्ये होल्डिंग घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. त्यानंतर श्वास भरून घ्यायचा आहे, कारण ही थोडीशी हार्डच एक्झरसाईज आहे. परत तुम्ही दोन्ही पाय वरती या, 60 डिग्रीला ठेवा. दोन्ही पायांना परत ओपन क्लोज करा. यामध्ये पण 15 काउंटिंग घेतलेली आहे मी. काउंटिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. होल्डिंग घ्या. होल्डिंग. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. तुम्हाला घामाचा त्रास कसलाच होणार नाही उन्हाळ्यामध्ये. आता मांड्या घासणार नाहीत. ह्या एक्झरसाईज आठवड्यातून 2 टाईम 3 टाईम करायचा आहे, कंटिन्यूमध्ये ठेवायचं. ओके. आता दोन्ही पाय 90 डिग्रीला घ्या. यस. त्यामध्ये पण तुम्हाला ओपन क्लोज करायचं आहे प्रॉपर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. फुल स्ट्रेच. होल्डिंग घ्या. आता यामध्ये होल्डिंग फुल स्ट्रेच. नीमध्ये पुश करा, जेणेकरून तुम्हाला थाईजला फुल स्ट्रेचिंग होते. रिलॅक्स. आता यानंतर ब्रिदिंग घ्यायचं आहे 2 टाईम 3 टाईम. यानंतर परत तुमचे दोन्ही पाय 90 डिग्रीला ठेवायचे. आता रिटर्न बॅक यायचं हळूहळू त्या स्टेप्स करत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. होल्डिंग. होल्डिंगमध्ये पंजाला गोल फिरवून घ्यायचा आहे. पंजांना गोल फिरवून घ्या. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही बाजूनी प्रॉपर गोल फिरवून घ्यायचा आहे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गोल फिरवून घ्या. रिलॅक्स. आता त्यानंतर लगेच 60 डिग्रीला ठेवा. 60 डिग्रीला पण ओपन क्लोज करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. फुल स्ट्रेचिंग. आता यामध्ये पंजाला अप अँड डाऊन करायचं आहे. प्रत्येक होल्डिंगमध्ये मी वेगवेगळ्या स्टेप सांगितलेल्या आहेत. आता अप अँड डाऊन. पंजे फक्त अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. ज्यांना टाचेचे प्रॉब्लेम आहे, सतत पायात मुंग्या येतात, सायटिकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, आणि ज्यांना क्रॅम्प्स येतात ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. प्रॉपर करायचं आहे. आता चला दोन्ही पाय परत 30 डिग्रीवरती ठेवा. ओपन क्लोज करा. श्वास भरून घ्या. 1 ओपन क्लोज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. होल्डिंग. आता ह्या होल्डिंगमध्ये पंजे मॅटकडे जाऊ द्यायचे, मॅटकडे खेचायचे. ओके. हां, जेवढं तुम्हाला 5 सेकंड 10 सेकंड कॅपॅसिटी आहे तेवढ्या वेळ तुम्ही थांबू शकता. नंतर रिलॅक्स व्हा. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. आता दोन्ही पाय वरती ठेवायचा आहे. वरती ठेवल्यानंतर जसं कैंची असते त्याप्रमाणे अप अँड डाऊन करत वरून खाली, खालून वरती ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. कमीत कमी तुम्हाला 5 मिनिट ह्या स्टेप्स करायच्या. यामध्ये काउंटिंग नाही घेणार तुम्ही, तुम्ही प्रॉपर करायचं आहे. 4 स्टेप्स होतात, 4 किंवा 5 स्टेप्स होतात. 1 2 3
4 5 अशा पद्धतीने. आणि रेस्ट घ्यायचं आहे. आता परत रिपीटमध्ये 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. यानंतर दोन्ही पाय फोल्ड, हिपला वरती उचलायचं आहे. ज्या लेडीजला चक्रासन येतं त्यांनी चक्रासन करायचं आहे. ज्यांना येत नाही त्यांनी साध्या पद्धतीने सेतुबंधासन करायचं आहे. हाताने कमरेला आधार द्यायचा आहे खालून. यस 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता मर्कटासन घ्या. श्वास भरून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बाय बाय.